मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास 1,30,000 शेतकरी हे धान बोनससाठी पात्र ठरवण्यात आलेले. जवळपास मित्रांनो 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 180 ते 183 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यामध्ये वितरित झालेला. मग जवळपास उर्वरित जे 40,000 शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला की बाबा आम्हाला आता धान बोनस कधीपर्यंत वितरित होईल, दुसरा टप्पा कधीपासून सुरू होईल. त्याचबरोबर मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये धान बोनसपासून जवळपास 11,651 शेतकरी हे वंचित राहण्याची शक्यता समोर आलेली आहे. तर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होईल आणि यासाठी किती रुपयांचा आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेतली होती की बाबा शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे आणि पडताळणीमध्ये सध्या जे निधी मंजूर झालेला आहे त्या अंतर्गत थोडी निधीची वाढ सुद्धा होईल असं देखील आपण माहिती घेतलेली होती. तर त्याच विषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर गोंदिया जिल्ह्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. पाठीमागे 2-3 दिवसापूर्वी सुद्धा गोंदिया जिल्ह्याबद्दल माहिती घेतलेली होती, अपडेट घेतलेली होती. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर शेतकऱ्यांच्या 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये 180-83 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला, वाटप झालेला. त्यानंतर जवळपास 1 ते 2 महिन्याचा कालावधी लोटत चाललेला आहे. अद्यापही धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेलं नव्हतं. तर 40,000 शेतकरी जे अद्यापही धान बोनसच्या प्रतीक्षेत होते त्या शेतकऱ्यांसाठी पाठीमागे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की 66 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला, त्यात वाढ सुद्धा होईल असं देखील माहिती घेतलेली होती. त्यात झाली सुद्धा मित्रांनो. अगोदर 66 कोटी रुपयांची मंजुरी झालेली होती निधीची. त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जवळपास 70 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे फायनली 40,000 शेतकऱ्यांसाठी. आणि त्यामध्ये मित्रांनो जे शेतकरी आता पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 ऑगस्टच्या अगोदर हा सरसकट धानाचा बोनस वितरित होणार आहे, नोंदणी प्लस विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर. आता त्यामध्ये झालेलं कसं मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले की बाबा आम्हाला हा धानाचा मला काही कमेंट सुद्धा आले की बाबा बिल या तारखेचं आहे किंवा असं आहे, तर आम्हाला धान बोनस वितरित होईल किंवा नाही वगैरे वगैरे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं जे जवळपास 66 कोटी रुपयांचा जे निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर 70 कोटी रुपयामध्ये ते निधी कन्वर्ट झालेला पडताळणी झाल्याच्या नंतर पूर्ण. तर 10 ऑगस्टच्या अगोदर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. म्हणजे 10 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे लागलीच आता आज तर शुक्रवार आहे, म्हणजे सोमवारपासून हा वितरित होण्याची शक्यता आहे. तर 11,651 शेतकरी आता वंचित राहणार आहे. त्याचं कारण सांगतो. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला शासनाने रब्बी हंगामात जे 20,84,737 क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट केले होते तर त्याच्यामध्ये 31 जुलैपर्यंत फेडरेशनला जवळपास 20,55,075 क्विंटलची धान खरेदी केलेली आहे. तर यामध्ये झालं कसं, नोंदणी केलेल्या एकूण 60,273 शेतकऱ्यांपैकी 49,227 शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली आहे. तर जवळपास नोंदणी केलेले 11,651 शेतकरी, म्हणजे फक्त ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली आहे, विक्री केलेली नाही, असे जवळपास 11,651 शेतकरी हे धान बोनसपासून किंवा धान चुकाऱ्यापासून हे वंचित राहण्याची शक्यता आहे. फेडरेशनने एकूण 472 कोटी रुपयांची धान खरेदी केली असून 371 कोटी रुपयांचे चुकारे हे थकलेले आहेत. 300 आपण पाठीमागे कालपर्वाच्या व्हिडिओमध्ये धान चुकाऱ्याबद्दल व्हिडिओ बघितलेला होता. तर मित्रांनो, जवळपास जे 11,651 शेतकरी आहेत ज्यांनी धानाची नोंदणी केलेली आहे, विक्री केलेली नाही, रब्बी हंगामात सांगतोय, तर अशा शेतकऱ्यांना आता यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तुम्ही देखील गोंदिया जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील पहिल्या टप्प्यामध्ये धानाचं बोनस वितरित झाले नसेल तर या टप्प्यामध्ये वितरित तुम्हाला होणार आहे. लागलीच 10 ऑगस्टच्या अगोदर हे धानाचं बोनस प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे. आता लागलीच आपण प्रत्येक जिल्ह्याविषयी गडचिरोली, भंडारा, आता आज गोंदिया जिल्ह्याविषयी माहिती घेतली, त्यानंतर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत. तर ही छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.